जय श्रीराम। नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास। आज वाचूयात भाग 5वा। पण मिथिलेत स्वयंवर संपायचे नाव घेत नव्हते। भारतवर्षातले बहुतांश वीर स्वयंवरामध्ये पराभूत झाल्याने सीता ही प्रचंड निराश झाली होती। आपल्या मुले वडिलांना आणि पर्यायाने संपूर्ण राज्याला आक्रमणांना तोंड द्यावे लागत आहे या जाणीवेने तिच्या निराशेत अधिकच भर घातली। स्वतःला कोणत्याही प्रकारे दोष देण्यात तथ्य नाही असे उर्मिला सीतेला वारंवार समजावित होती। मात्र अनेक मास केवळ पराभवांचे प्रदर्शन बघण्यातच गेल्याने सीतेलाही स्वतः शांत व निश्चिंत ठेवणे शक्य नव्हते। केवळ उर्मिलाच नव्हे तर राजा जनक आणि राणी सुनैनाही तिची समजूत घालत होत्या। स्वयंवर आयोजित करून पदरी पडलेली निराशा आणि स्वयंवरानंतर इतर राजांनी केलेला जनकाचा अपमान या दोन्ही कारणांमुळे सीतेचे मन दुखावले होते। सीता, तुझ्यासारख्या सामर्थ्यवान स्त्रीने असे निराश राहणे योग्य नाही। तुला आम्ही सर्व मोठ्या अभिमानाने वीर्यशुल्का म्हणतो, याचा तुला विसर पडला का? सीतेच्या कक्षात प्रवेश करत राजा जनक म्हणाले। त्यांच्या सोबत महाराणी सुनैना आणि उर्मिलाही होत्या। आणि स्वयंवराची सुरुवात होऊन अगदी काही मासच उलटले आहेत। तुझे संपूर्ण तारुण्य संपत आले नाही। तुझ्याकरता योग्य वर निवडण्यात विलंब होणार आहे हे गृहीत धरूनच महाराजांनी आणि मी स्वयंवराचे आयोजन केले। भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ वीर शोधणे सोपे का आहे? सुनैनेने तिच्या परीने समजूत घातली। मात्र भारतवर्षात या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणारा वीर असेल का? सीतेने शोकाकुल स्वरात विचारले। का नसेल? प्रत्येक युगात असा एक सर्वश्रेष्ठ योद्धा असतोच असतो। तो असा इतर राजकुमारांप्रमाणे पत्नीच्या शोधात भटकत नसावा एवढेच, किंतु योग्य वेळी तो तुझ्यापर्यंत अवश्य येईल। तात, मी काही चुकीचं बोलत आहे का? उर्मिला म्हणाली। उर्मिलेचे बोलणे अगदी तर्कशुद्ध आहे। काळ प्रत्येक युगात महान विभूतींची निर्मिती करत असतो। कोणतेही युग महान योद्धा, महान ऋषी, महान कवी आणि महान राजाशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही। जनकांनी उर्मिलेच्या तर्काला तत्वज्ञानाची जोड दिली। तात, तुमच्या म्हणण्याप्रमाणे या युगात असा कुणी महान योद्धा असला तरी तो केवळ माझ्याशीच विवाह करेल असे ठामपणे म्हणता येईल का? यापूर्वी झाला तितका अपमान, गोंधळ आणि युद्धाचा प्रसंग खूप झाला। माझ्या स्वयंवरामुळे उगाच अनेक सैनिकांना प्राणार्पण करण्यास प्रवृत्त व्हावे लागले। मिथिलेवर अभूतपूर्व संकट ओढावले। देशोदेशीच्या राजांनी एकत्र येऊन तुमच्या विरुद्ध कटकारस्थान केले, तरी तुम्ही माझ्याकरता स्वयंवर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। मात्र मी तुमचा अपमान आणि मिथिलेची अधोगती पाहू शकत नाही। सीतेने मनोव्यथा तिघांसमोर मांडली। जनक असंधीवरून उठले। त्यांची भावमुद्रा कठोर झाली व त्या मुद्रेला शोभेल अशा गंभीर आवाजात ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी केलेला संकल्प तुला मान्य नाही असे दिसते। तुझा निर्णय तुला अमान्य आहे हे माझ्या पूर्वीच लक्षात यायला हवे होते। मी माझा संकल्प मोडून तुझा विवाह सामान्य पद्धतीने ठरवावा अशीच तुझी इच्छा असेल तर मी तातडीने माझा संकल्प मागे घेतो। मी तुमची क्षमा मागते। माझ्या म्हणण्याचा उद्देश हा नव्हता। तात, मी तुमची क्षमा मागते। माझ्या म्हणण्याचा हा उद्देश नव्हता। तात, तुमचा निर्णय मला सर्वथा मान्य आहे। अवघे ब्रह्मांड विरोधात उभे राहिले तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाचेच मी समर्थन करेन। मला स्वयंवराबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करायची नाही। मात्र
मात्र यामुळे तुमच्या बाबत विश्वामध्ये गैरसमज पसरू नये यासाठी मी अट्टहास करत आहे. इतर राजांचा अपमान करण्यासाठी या स्वयंवराची रचना करण्यात आली असे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र त्यात सत्याचा अंश नाही हे त्या अजाण राजांना कोण सांगणार? त्यांचे गैरसमज दूर करण्याकरता मी समर्थ आहे. तू माझ्या बाबत नाहक चिंता करण्यापेक्षा उत्तम वर मिळावा म्हणून ईश्वराची आराधना कर. ज्या अर्थी तुला इतक्या यातनांना सामोरे जावे लागते आहे त्या अर्थी भविष्यात तुला मंगल लाभ होण्याची शक्यता आहे. कारण आयुष्य हे सुखाच्या आणि दुःखाच्या दोन अर्धवर्तुळांनी जोडलेले एक चक्र आहे. एकदा दुःखाने परिसीमा गाठली की सुखाची सुरुवात होणार आहे असे समजावे व सुखाचे क्षण वारंवार येऊ लागले की पुढील दुःखाकरता सज्ज असावे. तुला यावेळी देवीच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. ताई, तुला एकटीला प्रतिदिन मंदिरापर्यंत जावे लागत असेल तर मी देखील उत्तम वराच्या अभिलाषा बाळगून तुझ्यासोबत प्रार्थना करण्यास तयार आहे. कारण विश्वातील सर्वात उत्तम वर तुला लाभल्यावर आम्हाला उरलेल्या तरुणांमधला उत्तम तरुण शोधण्याकरता अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. हो. वातावरण हास्यविनोदाने सामान्य करण्याकरता उर्मिला म्हणाली. अग, या उर्मिलेचा उत्साह बघ. हा असा उत्साह बाळगून उत्तम वर मिळण्याकरता तू प्रार्थना केली तर काही दिवसात तो वीर आपल्या दारात उभा राहील. त्यानंतर या उत्साही मुलीचे काय करायचे हे देखील आम्हाला ठरवायचे आहेच. राणी सुनैना गमतीने उर्मिलाचे कान धरत सीतेला उद्देशून म्हणाल्या. छे बाई, मनातील भावना बोलून दाखवल्या तर हा असा कान धरला जातो. आता मी सुद्धा चिंताग्रस्त मुद्रेने भविष्याची काळजी करेन म्हणजे तुम्ही माझे लाड कराल. उर्मिला म्हणाली. सीतेच्या गालावरही स्मित विलसत होते. कित्येक मासांनंतर ती अशी हसली असावी. तिच्या चेहऱ्याकडे पाहून उर्मिला, राजा जनक आणि राणी सुनैना या तिघांना बरे वाटले. सीता म्हणाली, लाड कसले? असाच कान धरणारी सासू मिळायला हवी, मग बरेच सरळ वागशील. अखेर हास्य विनोदाने या कौटुंबिक चिंतन सभेची सांगता झाली. खरं तर शिवधनुष्य उचलणारा वीर खरोखर भूमंडळी असेल का याबाबत चौघांचे मन साशंक होतेच. मात्र आता स्वयंवरातून माघार घेणे शक्य नव्हते. आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे पाहून चौघांनीही नाहक चिंता वाहण्यापेक्षा वर्तमानाचा अधिकाधिक आनंद घेण्याचे ठरवले. आयुष्यात अमुक अमुक क्षणी दुःख संपून सुखाची सुरुवात होणार आहे असे माणसाला समजले असते तर किती बरे झाले असते. मात्र या भविष्य वेधामुळे जीवनातील मौजही गमवावी लागली असती. सीतेला अजूनही जीवनवृक्षाभोवती पडलेल्या सुखाच्या कोवळ्या फुलांचा सडा दिसला नसावा. तरी वाटेमधील शक्य तितकी मोजकी सुगंधी फुले वेचतच पुढे जाण्याचा तिने तूर्त निश्चय केला. ती मोजकी सुगंधी फुले म्हणजेच मातापित्यांसोबत व्यतीत केलेले हे आनंदी क्षण. ईश्वर कृपेने कधी ना कधी सुखाचा मनमोहक सुगंध घ्यायचा आहेच यावर विश्वास बळावण्याकरता तिने देवीच्या साधनेलाही प्रारंभ केला. अनेक मासांच्या प्रतीक्षेनंतर उर्मिलेचा आणि सीतेचा भविष्यकाळ मिथिलेच्या दिशेने पावले टाकत या दोघींच्या प्रारब्धासोबत कायमचा स्नेहबंध जोडण्याकरता येत होता. दशरथ पुत्र कुमार राम आणि लक्ष्मण यांनी महर्षी विश्वामित्रांसमवेत मिथिलेकडे मार्गक्रमण केले होते. महर्षी गौतमांच्या आश्रमात गौतमांचे दर्शन घेऊन तिघे ईशानकोट प्रांताकडे निघाले होते. ईशानकोट क्षेत्री त्यांना मिथिला नरेश जनकांच्या महायज्ञाची माहिती मिळाली व विश्वामित्रांनी राम लक्ष्मणासह त्या महान यज्ञाचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. तिथे मिथिलेत तारुण्याला ओंजळीत घेऊन कुलस्वामिनीची आराधना करणाऱ्या त्या दोन कुमारिकांना पुढील
अवघ्या काही प्रहरामध्ये प्रियकराची प्राप्ती होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. मात्र तत्वतः अकस्मात वाटणारा हा प्रेमयोग ऋषी विश्वामित्रामुळेच जुळून आला होता. राजा जनकाच्या यज्ञ मंडपाला पाहूनच राम आणि लक्ष्मणाचे डोळे दिपले. राजकुळासाठी निर्माण होणारे प्रासाद त्यांनी यापूर्वी पाहिले होते, मात्र ब्रह्मकुळांचे हे महासंमेलन ते प्रथमच बघत होते. यज्ञ मंडपात प्रवेश करताच ब्रह्मवृंद महर्षी विश्वामित्रांना वंदन करू लागला. जो जवळून जात असे तो विश्वामित्रांच्या चरणांना नम्र भावे वंदन करून व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करूनच पुढे जात असे. यज्ञ मंडपाची जागा अतिशय मोठी होती. मंडपातून चालताना राम आणि लक्ष्मण सर्वत्र दृष्टी फिरवत महायज्ञाचे सात्विक वैभव निहाळत होते. राम आश्चर्याने उद्गारले, गुरुदेव, राजा जनकांनी भव्य महायज्ञाचे आयोजन केले आहे. कुठेही दृष्टी फिरवली तरी मला किमान सहस्त्र साधू दिसत आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर वेद विद्येच्या अध्ययनाचे तेज विलसत आहे. लक्ष्मण, या योगी पुरुषांच्या समान होऊन मुक्तीचे द्वार गाठण्याकरता आपल्याला केवढे कष्ट करावे लागणार आहे ते बघत आहेस ना. प्रत्येक योगी अध्ययनात मग्न आहे, कुणी एक क्षणही वाया जाऊ देत नाही. लक्ष्मणानेही नानाविध ग्रंथाचे वाचन करणाऱ्या योगीजनांकडे दृष्टी वळवली. रामांनी विश्वामित्रांना नम्रपणे म्हटले, गुरुवर्य, एखादे ठिकाण निश्चित करावे जिथे आपणही काही क्षण थांबू शकू. रामांच्या विनंतीनंतर विश्वामित्रांनी चौकशी करून एका पाणपोईच्या शेजारील विश्रामगृहात काही काळ थांबण्याचे ठरवले. विश्रामगृहात विश्वामित्रांच्या चरणाशी बसलेल्या लक्ष्मणाने त्यांना प्रश्न विचारला, गुरुवर, या मिथिलेचे राजे कोण आहेत? हा प्रदेश संपन्न व शांतिप्रिय आहे का? कृपया या प्रदेशाची महती वर्णावी. लक्ष्मण, हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला हा प्रांत सर्वांग सुंदर आहे. मिथिलेच्या प्रत्येक राजाला जनक म्हटले जाते. प्राचीन काळी निमी नावाचा एक महापराक्रमी राजा या प्रदेशावर राज्य करायचा. त्याच्या महातेजस्वी वंशजांचे नाव जनक असे होते. त्याची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरल्याने त्याच्या नावाला एका पदाचे महत्त्व प्राप्त झाले व जनक हा राजा शब्दाकरता पर्यायी शब्द झाला. त्यानंतर या राज्यात अनेक थोर राजे झाले. ते सर्व शांतिप्रिय व सुशील होते. या धर्मप्रवण राजकुळातच ह्रस्व रोमा नावाचा एक राजा झाला. त्याचा पुत्र म्हणजे राजा जनक. तेच या प्रदेशावर आता राज्य करत आहेत. तुमची त्यांच्यासोबत काही क्षणातच भेट होईल. आपल्या प्रवासादरम्यान आपण विविध वनस्पतींनी नटलेले पर्वत पाहिले आहेच, त्यामुळे तुम्हाला या प्रदेशाचे सौंदर्य वेगळे सांगण्याची गरज नाही. इतका सदाचारी राजाच या प्रकारे भव्य महायज्ञाचे आयोजन करू शकतो गुरुदेव, लक्ष्मण म्हणाला. होय, राजा जनक हे किती नम्र आणि सदाचारी आहेत हे तू आता बघशीलच. महर्षी विश्वामित्र आल्याची वार्ता ऐकताच राजा जनकांनी त्यांच्या राजपुरोहिताला बोलावले व अर्घ्य हातात घेऊन ते दोघे विश्वामित्रांचे स्वागत करण्यासाठी निघाले. राजा जनक राजपुरोहितांसह विश्रांती स्थळी उपस्थित झाल्याचे पाहून राम आणि लक्ष्मण जागेवरून उठले. प्रथमतः पुरोहितांनी महर्षींना अर्घ्य अर्पण केले व त्यानंतर जनक विश्वामित्रांना वंदन करण्याकरता झुकले. महर्षी, आपल्या येण्याने माझ्या महायज्ञाला पूर्णत्व प्राप्त झाले असे मी समजतो. आज माझ्याकरताच नव्हे तर संपूर्ण विदेह देशाकरता आनंदाचा दिवस आहे. आजच माझ्या महायज्ञाला देवतांनी आशीर्वाद देऊन सफल केले. आजचा दिवस इतिहासात सवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. माझ्या पितरांच्या पुण्याचे संचित मला प्राप्त झाल्याने मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत आहे. ऋषीवर, आपणही मला आपले मंगल आशीर्वाद द्यावे. जनकांनी विश्वामित्रांचे पाय धरले. विजयी भव. राजन,
तुझ्या महायज्ञात विघ्न येणे शक्यच नव्हते. मला सांग, राज्यात सर्व कुशलमंगल आहे ना? कोणतीही विपदा आली नाही ना? ऋषीवर, प्रजा अत्यंत सुखी व आनंदी आहे. तसेच आता देवतांच्या आशीर्वादाने राज्यातील उरले सुरले अमंगलही नष्ट होईल यात शंका नाही. त्यामुळे माझे मन निश्चिंत झाले आहे. उत्तम. तुला आजन्म शांती आणि स्थैर्य प्राप्त हो. महर्षी, तुमच्यासोबत हे दोघे सुकुमार कोण आहेत? देवतांचे पुत्र तुमच्या रक्षणार्थ येथे आले नाहीत ना? तसे असल्यास मी त्यांचेही यथोचित स्वागत करायला हवे. यांच्याकडे पाहून असे वाटत आहे की 2 देवताच स्वेच्छेने पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले आहेत. राजा जनक राम आणि लक्ष्मणाचे बारकाईने निरीक्षण करत होते. राजन, हे दोघे देवतांचे पुत्र नसून क्षत्रिय राजपुत्र आहेत. इतके तेजस्वी राजपुत्र माझ्या पाहण्यात नाहीत म्हणून मी भ्रमित झालो. यांच्या चेहऱ्यावर देवताप्रमाणेच स्वर्णिम तेज आहे. कटीला खड्ग, खांद्यावर हे सुंदर धनुष्य धारण केलेले हे 2 क्षत्रिय राजपुत्र कोण आहेत? महर्षी, कृपया मला यांचा परिचय द्यावा. विश्वामित्रांना अपेक्षित असणारीच गोष्ट घडली. राम आणि लक्ष्मणाकडे पाहून राजा जनक अत्यंत प्रभावित झाले होते. ते अशाच राजकुमारांच्या शोधात होते व विश्वामित्रांना हे माहीत होते. जनकाच्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाचा लाभ घेत विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाच्या पराक्रमाची गाथा सांगण्यास प्रारंभ केला. हा कृष्णकांतीचा युवक आहे दशरथ पुत्र राम, आणि हा आहे दशरथ पुत्र लक्ष्मण. हे दोघे अयोध्या नगरीचे राजकुमार आहेत. राम हा अयोध्येचा उत्तराधिकारी आहे. यज्ञाच्या संरक्षणासाठी माझ्या आश्रमी या महाबलवान युवकांना प्राचारण केले होते. त्यांनी मारीच, सुबाहू सारख्या राक्षसांना ठार मारले आणि ऋषीगणांचे संरक्षण केले. आमच्या प्रवासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या राक्षसांचा वध करत निर्भीडपणे आम्ही मिथिलेपर्यंत आलो. वाटेमध्ये एका ठिकाणी रामाने अहल्या नामक शापित प्रतिवतेचा उद्धारही केला. राम आणि लक्ष्मण हे खरोखर लोकोत्तर पुरुष आहेत. गुरूंकडून ही स्तुती ऐकल्यावर राम आणि लक्ष्मण लज्जित झाले. त्यांनी मान खाली झुकवली. जनकाला सांकेतिक शब्दात राम आणि लक्ष्मणाला मिथिलेत आणण्याचा हेतू सांगताना विश्वामित्र म्हणाले, मी त्यांना तुझ्या राज्यात असलेल्या दिव्य धनुष्याबाबत थोडी माहिती दिली आहे. त्या धनुष्याला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा या दोघांना आहे. तेव्हा त्या दिव्य धनुष्याचे दर्शन या दोघांना घडावे अशी इच्छा आहे. जनकांना विश्वामित्रांच्या बोलण्यामागचा उद्देश समजला. पुरोहित शतानंद बोलले, अद्भुत. मी शतानंद गौतम ऋषींचा ज्येष्ठ पुत्र आहे. आपल्यासारखे सर्वश्रेष्ठ गुरु लाभल्यावर शिष्यांमध्ये निर्भीडता येणे स्वाभाविकच आहे. या 2 युवकांनी खरोखर अलौकिक तेज धारण केले आहे. तुम्हा दोघांना तुमच्या गुरुची थोरवी ठाऊक असेलच. तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात. राम म्हणाले, गुरुवर्यांनी आमची स्तुती करून आम्हाला लज्जित केले. मात्र त्यांचे दिव्य चरित्र ऐकण्याची संधी आम्हाला आजवर गवसली नाही. त्यांनी केवळ आम्हाला विद्या देण्याचे कार्य केले. त्यांच्या लौकिकाचा उल्लेख कधीही केला नाही. आपल्याकडून गुरुवर्यांचे चरित्र ऐकणे आम्हाला निश्चितच आवडेल. रामाच्या विनंतीनंतर पुरोहित शतानंदांनी विश्वामित्रांचे संपूर्ण चरित्र सविस्तरपणे राम आणि लक्ष्मणाला सांगितले. स्वतः महर्षी विश्वामित्र मात्र शतानंदांचे उद्गार ऐकता ध्यानस्थ झाले. गुरुची थोरवी ऐकून राम लक्ष्मणाचे अंतःकरणही धन्य झाले व त्यांनी विश्वामित्रांना पुन्हा पुन्हा वंदन केले. सूर्य अस्ताला गेल्यावर राजा जनकही विश्वामित्र, राम आणि लक्ष्मणाच्या निवासाची व्यवस्था करून राजप्रसादात परतले. त्यांच्या मनात
नकळत नवी आशा पल्लवित झाली होती. कशाबाबत? अर्थातच स्वयंवराबाबत. राम आणि लक्ष्मणाला धनुष्याचे गूढ ठाऊक नव्हते, तर दुसरीकडे स्वयंवर जिंकू शकणारे वीर मिथिलेत दाखल झाले आहेत व त्यांना धनुष्य दाखवण्यात येणार आहे याची सीता आणि उर्मिलेलाही पूर्वकल्पना नव्हती. स्वतः जनकाने सायंकाळी राजप्रासादात परतून सीतेला पूर्वसूचना दिली व राजकुमारांची माहिती सांगितली. सीतेने लगेच उर्मिलेच्या कक्षात प्रवेश केला. ती नुकतीच घडलेली घटना सविस्तर सांगितली. तसा सीतेच्या स्वयंवरात उर्मिलेचा प्रत्यक्ष सहभाग न्यूनतम होता. सीतेला स्वयंवराबाबत पूर्वकल्पना तरी होती, मात्र सर्वात मोठा आश्चर्य आणि आनंदाचा धक्का पुढे उर्मिलेलाच बसणार होता. सीता एकटीच उर्मिलेच्या कक्षाकडे निघाली. तारुण्याच्या प्रकटीकरणाची सुखदायी घटका निकट आल्याने तिच्या चेहऱ्यावर लालिमा पसरली होती. कोण राम? कुठली अयोध्या? सीतेने असे प्रश्न विचारल्यावर जनकांनी जे रामाचे चरित्र सांगितले त्यावरून बांधलेला कयास तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटवण्यास कारणीभूत ठरला होता. उर्मिले, उर्मिले! मैथिलीने उत्साहित होऊन हाक मारली आणि पुढे